यूं ही नहीं मिलते तमन्नाओं के शहर, यूं ही नहीं मिलते तमन्नाओं के शहर, अक्सर चलना भी पड़ता है मंजिल पाने के लिए. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या लेक्चरपासून इंग्लिश ग्रामर विषयी आपण माहिती घेत आहोत आणि पुढेही आपण कंटिन्यू ही सिरीज चालू करणार आहोत. ही सिरीज जी आहे ती सर्वांसाठी मोफत असणार आहे. आजचं आपल्या या सिरीजचा सेकंड लेक्चर आहे. पहिलं लेक्चर ज्यांनी अजूनही बघितलं नसेल त्यांनी काय करायचं आहे, तर आपलं एस अकॅडमी हा जो यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्हाला इंग्लिशची आपली जी फर्स्ट लेक्चर आहे त्याची तुम्हाला लिंक दिसेल, तिथून तुम्ही बघू शकताय, किंवा आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती लिंक तुम्हाला दिलेली असेल, तिथून सुद्धा तुम्ही आपला जो प्रिव्हियस लेक्चर आहे तो तुम्ही बघू शकता. तर बघा, मागच्या लेक्चरमध्ये आपण आयडेंटिफिकेशन बघितली आहे. त्यांची जी ओव्हरऑल माहिती आहे की आपली भाषा कशा प्रकारे तयार झालेली आहे. मराठी नाही, आपण इंग्लिश विषयी बोलतोय. इंग्रजी भाषा कशा प्रकारे तयार झाली, वर्ड्स काय आहेत, साऊंड्स काय आहेत, ही संपूर्ण माहिती आपण मागच्या क्लासमध्ये बघितली. आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत आयडेंटिफिकेशन ऑफ नाउन, म्हणजेच बेसिक माहिती आपण त्याची बघणार आहोत. तर टॉपिक नंबर 2, मागचा टॉपिक आपण 1 ठेवलेला होता, आता आपण बघणार आहोत टॉपिक नंबर आपलं असणार आहे 2. नोट्स अशाच प्रकारे काढा, मी नोट्स वाईजच तुम्हाला सांगतोय, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्पर्धा परीक्षेला कामात येणार. तर बघा, टॉपिक आपण 2 लिहूया या ठिकाणी, बेसिक पार्ट आपलं. एक तर बेसिक पार्ट आपण या ठिकाणी घेणार या टॉपिकमध्ये, आणि आपण घेणार आहोत नाउन आयडेंटिफिकेशन. बघा, मागच्या क्लासमध्ये आपण जेवढे पण पार्ट ऑफ स्पीच आहेत, पार्ट ऑफ स्पीच विषयी आपण माहिती घेतली. तुम्हाला इन शॉर्ट मध्ये सांगितलं आहे की नाउन काय आहे, प्रोनाउन काय आहे, वर्ब काय आहे, ॲडवर्ब काय आहे, हे संपूर्ण माहिती आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितली. आज आपण आयडेंटिफिकेशन बघणार आहोत. प्रत्येकाला असं वाटते की फक्त जे काही एखाद्या वस्तूचं नाव असेल, प्राण्यांचं नाव असेल, त्यांनाच आपण नाउन म्हणतो का? पण अशी काही घटक सुद्धा आहेत की ज्यांना पण आपण नाउन म्हणतोय, परंतु आपल्याला ते माहिती नाही, आपल्याला दिसत सुद्धा नाही. मग असे काही गोष्टी असतात ते आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण बघूया स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 1 मध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, एक असतो नाउन. या ठिकाणी एक काय आहे, नाउन आहे. नाउनला आपण काय म्हणतो, नाउन आहे आपल्यासाठी, मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलंय की नाउन आहे आपल्यासाठी नेमिंग वर्ड. नाउनला आपण काय म्हणले की नाउन हा एक नेमिंग वर्ड आहे. मग याला आपण 2 पार्ट मध्ये सुद्धा डिवाइड केलेलं होतं. पहिला पार्ट होता आपल्यासाठी, त्याला आपण म्हणतोय विजिबल, जे आपल्याला दिसतंय. आणि सेकंड पार्ट काय होते, सेकंड पार्ट जे आपल्याला दिसत नाही, त्याला आपण म्हटलं होतं फक्त आणि फक्त फील ओनली, की आपण फक्त ते महसूस करू शकतो. आपण फक्त त्याला हिंदीमध्ये बोलतो महसूस कर सकते है. अशी जी गोष्ट आहे ती आहे फील ओनली मध्ये लक्षात ठेवायची. यासाठी नाउन साठी जर आपण म्हटलं, नाउन आपल्याला जर ओळखायचं असेल तर काही शॉर्ट मेथड्स आहेत का, काही क्वेश्चन आहेत का? तर यस, एखादं जर स्टेटमेंट असेल, त्या स्टेटमेंटला आपण हू, हुम आणि व्हॉट या 3 गोष्टीने जर प्रश्न विचारलाय, कोणत्या कोणत्या गोष्टीने बघा, हू, त्यानंतर हुम, आणि तिसरं आहे या ठिकाणी व्हॉट. या 3 गोष्टीने जर आपण त्याला प्रश्न विचारलाय स्टेटमेंटला, वर्बला, तर आपल्याला या ठिकाणी नाउन मिळेल. कशा प्रकारे बघा, तुम्हाला स्टेटमेंट वाईज सांगतोय एक्झाम्पलद्वारे. एक्झाम्पल काय लक्षात ठेवायचं, समजा राम केम येस्टरडे हा जर एक एक्झाम्पल असेल, राम केम येस्टरडे, अशा प्रकारचं या ठिकाणी स्टेटमेंट आहे. आता या ठिकाणी तुम्हाला वर्ब काय आहे, वर्ब या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, हा जो केम आहे या ठिकाणी तुम्हाला वर्ब दिसतोय. बघा, वर्ब पण कशा प्रकारे ओळखायचं हे पण तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, बरोबर की नाही? तर आपण ते पण बघूया. नंतर आपण स्टेप बाय स्टेप वर्बच्या फॉर्ममध्ये
वर्ब आणि वर्ब ॲडव्हान्स सुद्धा आपण बघणार आहोत. आता काय आहे, केम आहे या ठिकाणी. केमला जर तुम्ही प्रश्न विचारलाय, हू केम यस्टरडे, आन्सर काय मिळाला आपल्याला, राम. पण यासाठी प्रश्न काय विचारावा लागला आपल्याला, नाऊन मिळवण्यासाठी आपल्याला हू ने क्वेश्चन विचारावं लागलं. कशाने क्वेश्चन विचारावं लागलं, हू ने क्वेश्चन विचारावं लागलं. याचा अर्थ काय, तर आपल्याला स्टेटमेंटमधील नाऊन ओळखण्यासाठी एक रिझन आपल्याला मिळालंय किंवा एक शॉर्ट फॉर्म आपल्याला मिळालंय की आपल्याला जर एखादा वर्ब असेल तर त्याला आपण हू ने क्वेश्चन विचारू शकतोय. आणखी एक तुम्हाला सांगितले की हुमने पण क्वेश्चन आपण विचारू शकतोय. सोबत सोबत आपण या ठिकाणी व्हॉटने सुद्धा प्रश्न या ठिकाणी विचारू शकतोय. कशा प्रकारे बघा, आणखी एखादं एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय, लक्षात ठेवायचं आहे. सेकंड एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार. रामच्या ऐवजी आपण ही केम यस्टरडे पण लिहू शकतोय. आणखी वेगवेगळे एक्झाम्पल आपण लिहू शकतोय. राम सॉ अ चेअर, राम सॉ अ चेअर. हा एक स्टेटमेंट आहे या ठिकाणी, राम सॉ अ चेअर. आता या ठिकाणी सॉ हा तुम्हाला माहिती आहे की हा या ठिकाणी काय आहे, वर्ब आहे. आता वर्बला एक एक प्रश्न विचारायचा तुम्हाला. वर्बला एक एक जर प्रश्न विचारलाय तर हू सॉ अ चेअर, हू सॉ अ चेअर, चेअर कुणी बघितली, तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल राम. याला प्रश्न कशाने विचारलाय तुम्ही, हू ने प्रश्न विचारलाय. व्हॉट सॉ राम, अशा प्रकारे जर तुम्ही व्हॉटने क्वेश्चन विचारलं तर काय मिळणार तुम्हाला, ऑप्शनमध्ये आन्सर मिळेल या ठिकाणी चेअर. म्हणजेच या ठिकाणी आपण जर म्हटलं याला व्हॉटने जर प्रश्न विचारला तर आपल्याला चेअर हा एक या ठिकाणी नाऊन मिळतो, आणि हूने जर प्रश्न विचारला तर आपल्याला या ठिकाणी राम हा एक नाऊन मिळतोय. आणि या ठिकाणी हा जो ए आहे, ए काय असणार आहे, ए या ठिकाणी आर्टिकल आहे. मग अशाच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. मग एवढंच या ठिकाणी नाऊन आहेत का, आपण नेमिंग वर्ड म्हटलं, नेमिंग मध्ये आपल्याला नावावरून तुम्हाला दिसलं असेल राम आहे, या ठिकाणी चेअर आहे. बट आणखी काय आहे का, विजिबल मध्ये आपण बघितलंय, नेमिंग वर्ड मध्ये विजिबल आहे आणि फील ओनली आहे. विजिबल मध्ये काय येणार, विजिबल मध्ये पण दोन गोष्टी येणार, एकतर पर्सन येणार किंवा थिंग्स येणार. काय येणार, एकतर पर्सन येणार किंवा या ठिकाणी काय येऊ शकतो, थिंग्स येऊ शकतो. बरोबर की नाही, थिंग्स असेल, ऑब्जेक्ट असेल, ते पण येणार ना इथं. पर्सन मध्ये आपण पर्सनला नेहमी हू ने प्रश्न विचारतो. हू सॉ, हू सॉ अ चेअर, राम. या ठिकाणी मग आपण शॉर्टकट मध्ये असंही लिहू शकतो की ज्यावेळी पर्सन असेल, पर्सन साठी आपण नेहमी हू ने प्रश्न आपण विचारणार. शॉर्टकट मध्ये लक्षात ठेवायचंय, एवढं इन डिटेल तुम्हाला कुठेही मिळणार नाही, त्यामुळे लेक्चर व्यवस्थित बघायचं आहे. हू या ठिकाणी पर्सन असेल तर पर्सन जर आपल्याला ओळखायचं असेल, पर्सनचं नेमिंग वर्ड ओळखायचं असेल तर हू ने प्रश्न विचारायचे वर्बला. त्यानंतर थिंग्स असेल तर थिंग्स या ठिकाणी हू सॉ, अशा प्रकारे जर म्हटलं तर अ चेअर येणार का, ऑप्शन नाही. आन्सर मध्ये काय येणार, राम येणार. मग व्हॉटने क्वेश्चन आपल्याला विचारावं लागेल. तर थिंगसाठी नेहमी काय करायचं आहे, या ठिकाणी व्हॉटने प्रश्न विचारायचा आहे. थिंग्ससाठी नेहमी काय करायचं आहे, व्हॉटने प्रश्न विचारायचा आहे. आणखी एक तुम्हाला या ठिकाणी सेकंड आहे फील ओनली. फील ओनली साठी काय काय लक्षात ठेवायचंय, फील ओनली काय आहे, फील ओनली एकतर सब्जेक्ट असू शकतो किंवा ऑब्जेक्ट सुद्धा असू शकतोय. मग हे पण तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. काय असणार, फील ओनली मध्ये या ठिकाणी एकतर सब्जेक्ट असणार किंवा एकतर ऑब्जेक्ट असणार. आणि या दोघांनाही जरी प्रश्न विचारायचा असेल तर यासाठी तुम्हाला फक्त आणि फक्त व्हॉटनेच प्रश्न विचारावा लागतो. इथं सुद्धा या ठिकाणी तुम्हाला व्हॉटनेच प्रश्न विचारायचा आहे. कशाने प्रश्न विचारायचा आहे, व्हॉटने. ओके, एक्झाम्पल सांगतोय, एक्झाम्पल वरून तुम्हाला जास्त लक्षात राहणार. याचं एक्झाम्पल बघा. फॉर एक्झाम्पल सांगतो, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. तुम्हाला एक्झाम्पल पाठांतर पण असेल, ऑलरेडी हा एक्झाम्पल सगळे ठिकाणी तुम्ही ऐकलं सुद्धा असेल. आपण हाच एक्झाम्पल या ठिकाणी लिहिणार. ऑनेस्टी इज
द बेस्ट पॉलिसी. ओके, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. हा या ठिकाणी तुमच्याकडे स्टेटमेंट आहे. आता या ठिकाणी बघा, व्हॉट इज द बेस्ट पॉलिसी. या ठिकाणी काय आहे, व्हॉट इज द बेस्ट पॉलिसी. तुम्हाला आन्सर काय मिळालं या ठिकाणी, ऑनेस्टी. मग हा जो तुम्हाला ऑनेस्टी मिळालेला आहे, हा काय आहे या ठिकाणी तुम्हाला, नाउन. मिळाले, क्लिअर झाले इथपर्यंत. म्हणजेच तुम्हाला आयडेंटिफिकेशन ऑफ नाउन, आपला जो बेसिक पार्ट आहे तो तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. व्हॉट इज द बेस्ट पॉलिसी. ओके, असंही तुम्ही या ठिकाणी विचारू शकता. म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे, नाउन आयडेंटिफिकेशन मध्ये तुम्हाला 1, 2 आणि 3 हे जे घटक या ठिकाणी दिलेले आहे, हू, हुम आणि व्हॉट, याने जर तुम्ही प्रश्न विचारले तर तुम्हाला या ठिकाणी नाउन मिळेल. मग तुम्हाला या ठिकाणी क्लिअर होणार आयडेंटिफिकेशन ऑफ नाउन. ओके, क्लिअर इथपर्यंत. काहीही यामध्ये जर तुम्हाला क्वेरीज असेल, प्रश्न असेल, तर तुम्ही या ठिकाणी मला कमेंटमध्ये सांगू शकता. काही जर अडचण आली तर आपलं हेल्पलाईन नंबर सुद्धा तुम्हाला दिलेला आहे. त्यानंतर बघा, ही आपली फर्स्ट स्टेप होती. त्यानंतर आपण नाउन आणि प्रोनाउन बद्दल पण माहिती घेणार आहोत. आय होप जर इथपर्यंत क्लिअर झालं असेल तुमचं. काही जर क्वेरीज असेल तर सांगा. ज्यांनी नोट्स काढलं नसेल, ज्यांना लिहायचं असेल त्यांनी फटाफट फास्टमध्ये लिहून घ्या. ज्यांना स्क्रीनशॉट काढायचं असेल स्क्रीनशॉट काढा. पण स्क्रीनशॉट काढून झाल्यानंतरही तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्रीला ते लिहायचंच आहे. कारण आपल्या गॅलरीमध्ये एवढे फोटोज असतात, एवढे स्क्रीनशॉट असतात, पण कधीच आपण त्याचा वापर करत नाही. म्हणून ते लिहायचं आहे तुम्हाला. चला, एवढं आपलं कंप्लीट झालं असेल तर आपण स्टेप 2 कडे जाणार आहोत. स्टेप 2 आपलं असणार आहे नाउन किंवा मग त्यालाच आपण म्हणूया प्रोनाउन. क्लिअर ना इथपर्यंत? ओके. आता आपण जाऊया आपल्या स्टेप 2 कडे, ज्याला आपण म्हणतोय नाउन किंवा प्रोनाउन. आयडेंटिफिकेशनच आहे आपलं, परंतु ही आपण म्हणूया स्टेप 2. एकदम बेसिक मध्ये, स्टेप वाईज मध्ये, एकदम आरामात, एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार की जेणेकरून तुम्हाला नंतर कुठलेही क्लासेस लावण्याची गरज नाही, कुठलेही नोट्स वापरण्याची गरज नाही. एवढं मी जेवढं सांगितलंय तेवढंच जरी तुम्ही नोट्स काढले तर तुम्हाला प्रत्येक एक्झामसाठी सफिशियंट आहे. ग्रुप सी असो, ग्रुप डी असो, तुमचं MPSC असो, UPSC असो की SSC असो, सगळ्यांसाठीच बेस्ट असणार. स्टेप 2 मध्ये तुम्हाला आयडेंटिफिकेशन बघायचं, एकतर नाउन किंवा त्याला आपण म्हणूया एक प्रोनाउन. बघा, एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय. एक एक्झाम्पल लक्षात घ्या. एक एक्झाम्पल आहे, राम लाइक्स राणी. ओके, हा एक एक्झाम्पल आहे, राम लाइक्स राणी. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण म्हणूया रामच्या ऐवजी मी लिहितोय ही लाइक्स राणी. रामच्या ऐवजी काय लिहितो इथं, ही लाइक्स राणी. ओके, काय फरक झाला आहे या ठिकाणी, काही फरक जाणवतोय का तुम्हाला? रामच्या ऐवजी इथं काय दिसतो, रामसाठी एक एक्स्ट्रा वर्ड या ठिकाणी आलेला आहे, ही. बरोबर. तर ही काय आहे या ठिकाणी, हा आहे या ठिकाणी प्रोनाउन. आणि या ठिकाणी ही लाइक्स, हू लाइक्स ही, तर या ठिकाणी आन्सर मिळेल आपल्याला राणी. म्हणजे हा काय झालेला आहे, नाउन. ओके, समजले? नाउन प्रोनाउन, नाउन प्रोनाउन. हू लाइक्स राणी, ही लाइक्स राणी, ही लाइक्स हुम, तर तुम्हाला मिळेल राणी. अशा प्रकारे तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे. तर हे यावेळी लक्षात ठेवताना ज्याही वेळी तुम्हाला या ठिकाणी नाउन दिसेल, ज्या पण वेळी तुम्हाला या ठिकाणी नाउन दिसेल, तर नाउनच्या अगोदर तुम्हाला काय काय दिसू शकतो, एकतर तुम्हाला ऍडजेक्टिव्ह दिसणार, कारण काय, तो एक्स्ट्रा माहिती देतोय. काय दिसणार तुम्हाला, एकतर ऍडजेक्टिव्ह दिसणार, किंवा
तुम्हाला एकतर डिटर्मिनंट्स दिसू शकतो. ओके, डिटर्मिनंट्स काय आहे? डिटर्मिनंट्स आहे पार्ट ऑफ ऍडजेक्टिव्ह. आणि पुन्हा या ठिकाणी तुम्हाला काय दिसू शकतो? पुन्हा या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल सुद्धा दिसू शकतात. म्हणजेच तुम्हाला नाऊनच्या अगोदर 3 गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार. ऍडजेक्टिव्ह, डिटर्मिनर्स और आर्टिकल. अशा प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ही स्टेप अतिशय महत्वाची आहे. ही स्टेप जर तुम्हाला या ठिकाणी समजली तर तुम्ही बाकीचे पुढचे स्टेप सुद्धा व्यवस्थित लक्षात ठेवणार. कुठलाही नाऊन असेल तर त्या नाऊनच्या अगोदर काय काय येऊ शकतो? ऍडजेक्टिव्ह येऊ शकतो, डिटर्मिनंट्स येऊ शकतो किंवा आर्टिकल येऊ शकतो. एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय कारण एक्झाम्पल वरून जास्त लक्षात राहतोय. आपलं सेकंड एक्झाम्पल यासाठी, राम लाइक्स माय फ्रेंड. राम लाइक्स माय फ्रेंड. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी राम लाइक्स राणी एवढंच होतं फक्त. राम लाइक्स फ्रेंड असंही स्टेटमेंट राहू शकतो. राम या ठिकाणी तुम्हाला समजलं असेल. राम काय आहे? या ठिकाणी राम आहे नाऊन. लाइक्स काय आहे? या ठिकाणी लाइक्स आहे वर्ब. बघा, प्रत्येक छोट्या छोट्या स्टेटमेंट पासून आपण मोठ्या मोठ्या स्टेटमेंट मध्ये जाणार. म्हणजे आता छोटे स्टेटमेंट घ्यायचे, त्या छोट्या स्टेटमेंट्स आपण डिसेक्शन करणार टोटली. तुम्ही सायन्समध्ये जे सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असणार ना, त्यांनी ऑलरेडी 11वी-12वी मध्ये डिसेक्शन केलेलंच असणार. सेम आपण या ठिकाणी पण डिसेक्शन करणार प्रत्येक स्टेटमेंटचा, की त्या स्टेटमेंटमध्ये टोटल तिथील नाउन काय आहे, प्रोनाउन काय आहे, तिथला वर्ब काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे का, प्रोवर्ब आहे का, काय काय आहे ते प्रत्येक डिसेक्शन करणार. तुम्हाला A to Z तिथील त्या स्टेटमेंट मधील प्रत्येक गोष्ट तुम्हाला ओळखता येणार आहे. बघा, राम तुम्हाला समजलं या ठिकाणी नाउन आहे. लाइक्स काय आहे? या ठिकाणी वर्ब आहे. राम लाइक्स व्हॉट और राम लाइक्स हू. तर अशा प्रकारे येणार काय? फ्रेंड. मग फ्रेंड काय असणार या ठिकाणी? फ्रेंड असणार या ठिकाणी नाउन. आता नाउनच्या अगोदर काय आहे? एकतर ऍडजेक्टिव्ह आहे, डिटर्मिनर्स आहे किंवा आर्टिकल आहे. ओके, डिटर्मिनर सुद्धा एक सेपरेट पार्ट आहे. तो ऍडजेक्टिव्हचाच पार्ट आहे, बट एक सेपरेट सुद्धा पार्ट आहे. तर ते पण आपण सेपरेटली शिकणार आहोत. तर या ठिकाणी फ्रेंडच्या अगोदर हा जो माय आलेला आहे, हा काय असणार आहे? या ठिकाणी फ्रेंड बद्दल एक्स्ट्रा माहिती, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड्स करतोय फ्रेंड बद्दल किंवा नाउन बद्दल. त्याला आपण काय म्हणतोय? त्याला आपण या ठिकाणी म्हणतो एकतर डिटर्मिनर्स म्हणूया किंवा त्याला ऍडजेक्टिव्ह आपण म्हणणार. ओके, क्लिअर? म्हणजे ह्या शब्दावरून, ह्या एक्झाम्पल वरून तुम्हाला समजलं असेल की आपल्याला टोटल बघा, तुम्हाला नाउन काढता आलं, तुम्हाला वर्ब काढता आलं, हा माय काय आहे हे तुम्हाला समजलंय, फ्रेंड पण तुम्हाला समजलंय. आणखी एक स्टेटमेंट तुम्हाला सांगतो, यावरून तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आणखी कळेल. एक्झाम्पल बघा, राम लाइक्स माय बेस्ट फ्रेंड. ओके, काय झालेलं आहे? राम लाइक्स माय बेस्ट फ्रेंड. आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी काय ओळखता येतो काय तुम्हाला? राम काय आहे? राम या ठिकाणी नाउन आहे. लाइक्स काय आहे? वर्ब आहे. या ठिकाणी फ्रेंड काय आहे? फ्रेंड या ठिकाणी नाउन आहे. ओके, बेस्ट काय आहे? बेस्ट काय आहे? बेस्ट आणि माय. राम लाइक्स बेस्ट फ्रेंड, राम लाइक्स माय फ्रेंड, राम लाइक्स माय बेस्ट फ्रेंड. तीनही स्टेटमेंट तुम्हाला करेक्ट वाटणार. मग अशा वेळी काय करायचंय? अशा वेळी या ठिकाणी हा बेस्ट कशाबद्दल माहिती सांगत आहे, एक्स्ट्रा प्रोव्हाइड देतोय, एक्स्ट्रा डिटेल्स कशाबद्दल देतोय, तर तो नाउन बद्दलच देत आहे. माय एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन कशाबद्दल देत आहे? तो नाउन बद्दलच देत आहे. तर मग या ठिकाणी इथं काय झालेलं आहे? हे दोन्हीही काय आहे त्या ठिकाणी? ऍडजेक्टिव्ह किंवा याला आपण म्हणूया डिटर्मिनर. हे दोन्हीही या ठिकाणी आहेत. ओके, म्हणून हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. आणखी तुम्हाला एखादं एक्झाम्पल देतोय, त्यामुळे तुम्हाला मग लक्षात राहणार.
इथपर्यंत क्लिअर झालेलं आहे? काही अडचण तर आय होप नसेल. बघा आणखी एखादा आपण एक्झाम्पल घेऊया, मग तुम्हाला पुन्हा एक्स्ट्रा लक्षात राहणार. फॉर एक्झाम्पल आता इथं नाऊन होतं, आता इथं आपण प्रोनाऊन घेऊया. फॉर एक्झाम्पल ही संग माय फेवरेट सॉन्ग. ही संग माय फेवरेट सॉन्ग. ओके, या ठिकाणी बघा ही संग अ सॉन्ग, ही संग सॉन्ग असंही स्टेटमेंट तुम्हाला येतोय. ही संग माय फेवरेट सॉन्ग, बरोबर. तर ह्यावेळी ही संग, ही काय आहे या ठिकाणी? ही या ठिकाणी प्रोनाउन आहे. व्हॉट संग, या ठिकाणी संग काय आहे? हा वर्ब आहे. सॉन्ग काय आहे? या ठिकाणी नाउन आहे. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतोय की हा फेवरेट आणि या ठिकाणी माय काय असणार आहे? या ठिकाणी हा डिटर्मिनंट्स आहे किंवा त्याला आपण म्हणूया ॲडजेक्टिव्ह आहे की विच प्रोव्हाइड्स द डिटेल्स अबाउट द नाउन. ओके, ॲडजेक्टिव्ह और डिटर्मिनंट्स मीन्स व्हॉट? विच प्रोव्हाइड्स द डिटेल्स अबाउट द नाउन. नाउन बद्दल ज्यावेळी डिटेल्स माहिती सांगतोय त्याला आपण या ठिकाणी म्हणतोय ॲडजेक्टिव्ह. ऑलरेडी मी तुम्हाला फर्स्ट लेक्चरमध्ये पण हे सांगितलं आहे. आता या ठिकाणी बघा, यावरून तुम्ही एक निष्कर्ष सुद्धा काढू शकता की नाऊनच्या अगोदर या ठिकाणी हा नाऊन आहे, या ठिकाणी हा नाऊन आहे. तर नाऊनच्या अगोदर एकतर ॲडजेक्टिव्ह येणार, डिटर्मिनर्स येणार किंवा आर्टिकल येणार. ओके, आर्टिकलसाठी एक स्टेटमेंट तुम्हाला सांगतोय. फॉर एक्झाम्पल ही हॅज बॉट अ बुक. ही हॅज बॉट अ बुक. आता या ठिकाणी बघा ही हॅज बॉट अ बुक, तर या ठिकाणी काय काय येऊ शकतो? हा आहे प्रोनाउन, बरोबर. या ठिकाणी हॅज काय असणार आहे? हॅज आहे हेल्पिंग वर्ब. हे आपण जसं जसं पुढे जाणार तसं तसं तुम्हाला ही इन्फॉर्मेशन माहिती होणार. तुम्ही स्टेटमेंट वाईज प्रत्येक स्टेटमेंट मधील वर्ब काय आहे, सब्जेक्ट काय आहे, ऑब्जेक्ट काय आहे, प्रिपोजिशन काय आहे, कंजंक्शन काय आहे, प्रत्येक शब्द तुम्ही ओळखून घ्याल. या ठिकाणी बॉट काय आहे? या ठिकाणी वर्ब आहे. हे काय आहे? या ठिकाणी आर्टिकल आहे. आणि बुक काय आहे? नाउन आहे. समजले? म्हणजे या ठिकाणी तुम्ही याचं कन्क्लुजन तुम्ही काढू शकताय. काय कन्क्लुजन काढणार? हे नावाच्या अगोदर म्हणजेच नाउनच्या अगोदर या ठिकाणी तुम्हाला एकतर ॲडजेक्टिव्ह दिसेल, डिटर्मिनंट दिसेल किंवा आर्टिकल दिसणार. ओके, समजलंय? क्लिअर झालं इथपर्यंत? बघा, प्रत्येकाला एकाच वेळी समजणार असंही 100% शाश्वती नाही. कुणाला एका वेळी म्हणजेच एका वेळी समजते, कुणाला 10 वेळा सांगितल्यानंतर समजते, परंतु समजते सर्वांनाच. असं नाही की समजतच नाही. असं होऊ शकतोय की तुम्हाला एक वेळ सांगितल्याने समजत असेल, दुसरे कोणी व्यक्ती असेल त्यांना 2दा सांगितल्याने, 3दा सांगितल्याने समजत असेल, कुणाला 10 वेळा सांगितल्याने, 20 वेळा सांगितल्याने समजत असेल, परंतु समजणार सर्वांना. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? तर हे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. स्पेशली समजायचंच आहे. असं नाही की आम्हाला फक्त एवढं तुम्हाला चेक करायचं असतं की कोण समजून घेतो आणि कोण समजण्याच्या अगोदरच स्वतःचा जो हतियार आहे, म्हणजेच मला समजतच नाही हे म्हणून या ठिकाणी ठेवतो, शांत बसतोय. म्हणून या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, क्लिअर आहे इथपर्यंत? काही अडचण आहे तुम्हाला? चला, हेच तुमची स्माईल मला बघायची होती की कुणाला समजतंय कुणाला नाही. तर आपण आता या ठिकाणी स्टेप 3 बघणार आहोत, त्याला आपण म्हणतोय ॲडवर्ब. ओके, ॲडवर्ब बद्दल पण ऑलरेडी आपण या ठिकाणी बघितलं आहे. ॲडवर्ब बद्दल पण तुम्हाला मी डिटेल माहिती पण सांगितली आहे आणि एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पण दिलेली आहे. आपण एक बेसिक माहिती फर्स्ट लेक्चरमध्येच घेतलेली आहे. फॉर एक्झाम्पल स्टेप 3 आपली ही असणार आहे. स्टेप 3चं आपल्याला या ठिकाणी काम आहे, त्याला आपण म्हणूया ॲडवर्ब. ओके, हे नाऊनमध्येच का घेतोय? कारण नाऊनमध्ये तुम्हाला पुढे पुढे याचं काम येणार आहे. असं नाही की आता झालं म्हणजे झालंय, असं नाही. ॲडवर्बमध्ये पण आपण एक्स्ट्रा शिकणारच आहोत, पण आता ही
थोडी माहिती की जेणेकरून तुम्हाला पुढे जे काही आपले लेक्चर्स होणार त्या लेक्चर्समध्ये तुम्हाला याचा उपयोग होणार. ॲडवर्ब मध्ये आपण काय म्हटलंय की एक नाऊन आहे. ओके, नाऊनला तुम्ही काय काय कशाद्वारे नाऊन तुम्ही ओळखताय, काय क्वेश्चन विचारताय. नाऊनला तुम्ही ओळखण्यासाठी 3 गोष्टी विचारताय. पहिला आहे या ठिकाणी हूने क्वेश्चन करताय, हुमने क्वेश्चन करताय आणि त्यानंतर व्हॉटने क्वेश्चन करताय. बरोबर. तर त्यानंतर आपली सेकंड स्टेप काय आहे. सेकंड स्टेप आहे आपल्याला ॲडवर्ब ओळखायचे. आता ज्यावेळी तुम्हाला ॲडवर्ब विचारायचं आहे, ॲडवर्ब मध्ये काय सांगितलं होतं तुम्हाला, एक तर ॲक्शन पण सांगितली होती. बरोबर. जर ॲक्शन असेल तर ॲक्शन आपण विचारतोय, ॲक्शन आपण बोलतोय केव्हा झाली, कधी झाली, कुठे झाली विचारतो ना आपण, एक नॉर्मली विचारतोय. सो यू हॅव टू रिमेंबर दॅट व्हेन यू हॅव टू understand about the adverb or you have to select adverb from the statement, you have to ask the question to the verb by when, केव्हा झाली, कशी झाली, how आणि कोठे झाली. ओके, ती घटना कुठे घडली, कशी घडली, केव्हा घडली आपण विचारतोय ना, ते सेम क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी विचारायचंय. फॉर एक्झाम्पल सांगतोय, एक्झाम्पल भरूनच तुम्हाला जास्त लक्षात राहणार. रोहित लाइक्स हिज होम. ओके, अशा प्रकारे या ठिकाणी स्टेटमेंट आहे. या ठिकाणी रोहित तुम्हाला समजलं असेल. रोहित काय आहे या ठिकाणी, नाऊन आहे. या ठिकाणी लाइक्स काय आहे, वर्ब आहे. होम काय आहे या ठिकाणी, नाऊन. आणि नाऊनचे एक्स्ट्रा सांगतोय, घर आहे, कुणाचं आहे, रोहितचंच आहे, म्हणजे त्याचंच घर आहे असं म्हणतोय. म्हणून या ठिकाणी हा काय झालेला आहे, हा झालेला आहे ॲडजेक्टिव्ह. बरोबर आहे. व्हॉटचा रिप्लाय, व्हॉट लाइक्स हिज होम, या ठिकाणी काय झालेलं आहे, व्हॉटचा रिप्लाय आहे. असंही तुम्ही एकदम सुटसुटीत पद्धतीने लिहून घ्या. म्हणजे काय होणार, ज्यावेळी तुम्ही एक्स्ट्रा नोट्स काढताय त्यावेळी तुम्हाला हे आयडेंटिफिकेशन पण माहिती होणार. ओके, आता हाच स्टेटमेंट आपण बघूया. ही वेंट होम. नेक्स्ट स्टेटमेंट आपण बघूया, एक्झाम्पल नंबर 2. ही वेंट होम. आता बघा काय दिसतं तुम्हाला, ही वेंट होम. आता बघा ही तुम्हाला काय दिसतो, ही हा प्रोनाउन दिसतोय. त्यानंतर वेंट काय दिसतो, वर्ब दिसतोय. बट आता या ठिकाणी होम, ही वेंट, ही वेंट व्हॉट येणार का होम. ही वेंट व्हेअर, कोठे गेला, तो कोठे गेला, म्हणजे ती काय झाली, ॲक्शन झाली आहे. ॲक्शनसाठी आपण कशाने प्रश्न विचारला या ठिकाणी, व्हेअरने प्रश्न विचारलाय. तर या ठिकाणी तुम्हाला आन्सर येतोय होम. म्हणजेच या ठिकाणी हा काय आहे, हा आहे या ठिकाणी ॲडवर्ब. ओके, या ठिकाणी तुम्ही लिहू पण शकता व्हेअरचा रिप्लाय. काय आहे, व्हेअरचा रिप्लाय आहे हा होम. आता म्हणून तुम्हाला समजलं असेल की भाई, मी तुम्हाला ज्यावेळी स्टार्टिंगला सांगितलं होतं की चेहरे पे मत जाओ, चेहरा अक्सर धोका देते है. यावरून तुम्हाला समजलं असेल की वरच्या स्टेटमेंटमध्ये तुम्हाला होम काय दिसतो, होम हा नाऊन दिसतोय. आणि खाली जो स्टेटमेंट सेकंड नंबरला तुम्हाला दिलाय त्या ठिकाणी तुम्हाला होम काय दिसतो, तर ॲडवर्ब दिसतोय. सो यू हॅव टू रिमेंबर दॅट की चेहरे पे मत जाओ, अक्सर चेहरा धोका देते है. दिसते तसं नसतंय म्हणून जग फसतंय. ओके, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपण बघूया पुन्हा थर्ड स्टेटमेंट तुमच्यासाठी या ठिकाणी लिहितोय. फॉर एक्झाम्पल, रोहित रीच द स्टेशन. रोहित नावाचा मुलगा आहे, रोहित रीच द स्टेशन. ओके, आता या ठिकाणी RICH नका लिहू, स्पेलिंग पण व्यवस्थित बघायची, नाहीतर रीच तो लिहिणार. मिनिंग माहिती आहे ना. ओके, बघा तर रोहित या ठिकाणी
रोहित काय आहे, नाऊन आहे. रिच काय आहे या ठिकाणी, वर्ब आहे. ओके, रिच आपण लिहूया, याला ईडी लावूया. ओके, रिच द स्टेशन. तर रोहित स्टेशनला पोहोचलाय, बरोबर, म्हणजे या ठिकाणी वर्ब आहे. व्हेअर, आता व्हेअर हा काय झालेला आहे, व्हेअर रिच, कोठे रिच झालाय तो, द स्टेशन, म्हणून या ठिकाणी याचा करेक्ट आन्सर काय येणार, स्टेशन हा काय येणार, मग स्टेशन सुद्धा या ठिकाणी ऍडवर्ब येणार. द काय आहे, द आर्टिकल आहे, फक्त स्टेशन एवढं या ठिकाणी ऍडवर्ब आहे. सेम स्टेटमेंट लिहायचं या ठिकाणी व्हेअरचा रिप्लाय आहे. ओके, त्यानंतर फोर्थ स्टेटमेंट तुमच्यासाठी लिहितोय. फोर्थ स्टेटमेंट बघा, रोहित लाइक्स द स्टेशन. ओके, रोहित लाइक द स्टेशन. आता इथं रोहित नाऊन आहे, लाइक्स काय आहे, वर्ब आहे. रोहित लाइक व्हॉट, द स्टेशन. कशात स्टेशन काय झालेलं आता या ठिकाणी नाऊन आलेला आहे, म्हणजेच हा व्हॉटचा रिप्लाय आहे. कशाचा आहे, व्हॉटचा रिप्लाय आहे. ओके, यावरून कन्क्लुजन तुम्हाला काय निघालंय, कन्क्लुजन यावरून तुम्हाला काय निघालं आहे, कन्क्लुजन असं आहे की तुम्ही या ठिकाणी बघू शकताय की जर तुम्हाला नाऊन आयडेंटिफिकेशन करायचं असेल, कुठल्याही स्टेटमेंटमध्ये जर तुम्हाला नाऊन आयडेंटिफिकेशन करायचं असेल, तर तुम्हाला या ठिकाणी हू, हुम आणि व्हॉट या 3 गोष्टीने जो वर्ब असेल त्या वाक्यातील वर्बला तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे. आणि जर तुम्हाला ॲडवर्ब माहिती करून घ्यायचं असेल तर काय करायचं आहे, त्याच वर्बला या ठिकाणी व्हेन, हाऊ आणि व्हेअर या 3 गोष्टीने तुम्हाला क्वेश्चन जर विचारलं तर तुम्हाला या ठिकाणी ॲडवर्ब मिळेल. ओके, इथपर्यंत क्लिअर झालंय? काही अडचण असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल, असेच नवीन नवीन व्हिडिओ जर तुम्हाला कंटिन्यू ही सिरीज पाहिजे असेल, तसंही तुम्ही या ठिकाणी मला कमेंट करू शकता किंवा मेसेजच्या द्वारे किंवा कॉल्सच्या द्वारे सुद्धा तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कनेक्ट राहू शकताय. काही अडचण आली तर आपला हेल्पलाईन नंबर आहे 9370549427 या नंबरशी संपर्क साधू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता इथंच थांबणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत या ठिकाणी आयडेंटिफिकेशन ऑफ नाऊन फ्रेजेस. आता आपण काय बघितलं, फक्त आणि फक्त इथं आयडेंटिफिकेशन बघितलंय नाऊनची. नेक्स्ट लेक्चरमध्ये काय बघणार आपण, आयडेंटिफिकेशन बघणार, पण कशाची, नाऊन फ्रेजेस. ओके, तर हे कधी बघणार आपण, नेक्स्ट लेक्चरमध्ये. तर या ठिकाणी आता तुम्ही काय करायचं आहे, आतापर्यंत झालेलं जेवढं पण सिलेबस आहे तो कंप्लीट करायचा आहे आणि संपूर्ण आपण बाकीचा जो पार्ट आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मॅक्सिमम मित्रांसोबत आणि त्यांना सुद्धा कळू द्या इंग्रजी एकदम सोप्या भाषेमध्ये. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत खेळत राहा, स्वतःची काळजी घ्या, आईवडिलांची काळजी घ्या. चला, थँक्यू.